काल होतं आदिराच्या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन. पण आईचं कुठेतरी असतं ना, अगोदर माझ्याच मुलाचं बघायचं, कारण ते शाळेला कुठे आनंद मिळणार आहे का? मग तेच खरंच त्याने काल खूप छान एक्सप्लेन केलं बरं का. कारण घरी तर असं वाटत नव्हतं, की तो स्कूलमध्ये एवढा बोलला आणि बाकीच्या मुलांनी पण ना प्रोजेक्ट एवढे छान-छान केले होते ना. स्पेशली मला तर हा रोबोटचा आवडला असेल बरं का. कारण ह्या मुलांची म्हणजे वय किती छोटी-छोटी आणि एवढे त्यांचे प्रोजेक्ट छान-छान होते बरं का. तोपर्यंत इकडे पॅरेंटची गर्दी झालीच होती. आता मी पण आदिराजला म्हटलं, "चला बाकीच्या पॅरेंट्ससारखं मला पण एकदा प्रोजेक्ट बोलून दाखवलं." तर त्याने छान असं एक्सप्लेन करून दाखवलं बरं का. आणि नंतर ना स्पेशली हे पॅरेंट बघा, म्हणजे काही-काही जणांनी व्हिडिओ काढले, काही-काहींचं त्याचं ना एकदम शब्दातनं कौतुक पण केलं बरं का आणि खरंच हे कौतुक बघून आपल्याला पण खूप छान वाटतंच. आणि मी काही आधीचंच फक्त प्रोजेक्ट नाही बरं का बघत बसले. बाकीच्या पण मुलांचे सगळ्यांचे प्रोजेक्ट बघितले, सगळ्यांचे कौतुक केलं आणि घरी आलो आणि नंतर जे माझे ब्लाउजचं स्टिचिंग करायचं काम होतं, ते तर माझं झालंच नाही बरं का. आणि मग मी रात्री लागले स्वयंपाकाला. आता स्वयंपाक करताना ह्या दोघी तर मला मदत करतातच आणि परत हे आदिराजने हे जे मशीन आणलं होतं ना, हे होते मालिशचे मशीन. आता आम्हाला स्टार्टिंगला तर नाही जमलं बरं का. नंतर मग छान असं जमलंच आणि सगळ्यांचं ट्रायल घेणं चाललं होतं. चला तर मग बाय.